कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी। कोल्हापुरातील चित्रकार शिल्पकारांतर्फे आयोजित शिवछत्रपतींच्या चित्रशिल्प प्रदर्शनाचे शिवराज्याभिषेक दिनी उद्घाटन। राजश्री शाहू स्मारक भवनात सलग 4 दिवस सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे। करवीर विधानसभा मतदारसंघात दिवंगत आमदार PN पाटील यांचे राजकीय वारसदार त्यांचे पुत्र राहुल की राजेश अशी चर्चा सुरू झाली आहे। जिल्हा परिषद अध्यक्ष त्यातून आलेला अनुभव, लोकसंपर्क आणि सहानुभूती पाहता PN पाटील यांचे वारस म्हणून राहुल यांना पसंती मिळण्याची शक्यता। प्रलंबित असलेल्या मागण्यांच्या पूर्ततेची राज्य शासनाने लवकर कार्यवाही करण्याची मागणी, अन्यथा निवडणुकीच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीचा इशारा। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील शालेय पोषण आहाराचं मानधन वाटपात लाखोंचा अपहार। डेटा एंट्री ऑपरेटर तेजस्विनी इंद्रजित चाटेसह 8 जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। 7 जून पासून व्हिजन चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी करवीर महोत्सव विविध उपक्रम 7 ते 10 जून असे 4 दिवस वाकरे फाटा येथे हा द्वितीय वर्षाचा करवीर महोत्सव होईल, अशी माहिती अध्यक्ष संताजी घोरपडे यांनी दिली आहे। भाऊ वडिलांचे सामायिक घर व मिळकत लुबाडण्याच्या उद्देशाने पती पत्नीची मोठी हेराफेरी केल्याची इचलकरंजीत घटना। शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शीतल आदिनाथ केटकाळे, वैशाली शीतल केटकाळे या दोघांवर गुन्हा दाखल। शिवाजी विद्यापीठाचा परिसर अधिक हरित आणि जैवविविधतेने समृद्ध करण्याच्या कामाला वेग। विविध देशी प्रजातींच्या झाडांनी शिवाजी विद्यापीठाचा कॅम्पस भरणार असून पुढील कालावधीत स्थानिक प्रजातींची झाडे लावण्यास विद्यापीठाचे अधिक प्राधान्य राहणार। शिवछत्रपतींच्या पारंपरिक सुवर्णमूर्तीवर यशराज राजे यांच्या हस्ते अभिषेक, तर खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्याकडून शिवारती संपन्न। नरसिंहवाडी येथे 8 जून ते 10 जून अखेर 3 दिवसीय राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। पुरुष एकेरी व महिला एकेरी गटासाठी खेळवण्यात येणाऱ्या या स्पर्धेतील विजेत्यांना 1,10,000 रुपयांची रोख पारितोषिके व चषक देऊन गौरवण्यात येणार आहे। राज्यातील गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कार्यरत असणाऱ्या क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट व आनंदी बालभवन तर्फे बाल शिक्षणातील पालकांची भूमिका या विषयावर संवाद सत्राचे आयोजन शनिवार दिनांक 8 जून रोजी सायंकाळी 4:30 वाजता कोल्हापुरातील फुलोरा या शाळेत सत्राचे आयोजन करण्यात आले।